सरकारच्या विरोधामध्ये मी भांडतोय आणि ज्यांना कुणाला ओबीसीची बाजू मांडायची ते आपल्या पदाचे राजीनामे देतील, तोंडावर फेकून मारतील. ओबीसींच्या हक्क अधिकाराच्या बाजूने जो मंत्री बोलणार नाही, जो मंत्रिमंडळामध्ये बसेल, जो काय वेगवेगळी पदं भोगेल सरकारमध्ये, त्यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे. मीटिंग काय घेत आहे? ओबीसी नेते मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला आंदोलनाची हाक दिलेली आहे. तर ओबीसींच्या नेत्यांनी देखील 1 सप्टेंबरला मुंबईमध्ये जात आंदोलन करणार असल्याची हाक दिलेली आहे. त्यामुळे आता मराठा आणि ओबीसी आंदोलन एकाच वेळी चालू होणार असं एक चित्र आता सध्या पाहायला मिळतंय. मनोज जरांगे पाटलांची जी लोक आहेत त्यांनी मुंबईतील आझाद मैदानाची पाहणी देखील केलेली आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांनी देखील आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे नेमकी आता परवानगी कुणाला भेटणार आहे आणि आझाद मैदानात नेमकं आंदोलन कोणाचं होणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. माझ्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या जे काही लोक आहेत त्यांनी आझाद मैदानाची पाहणी केलेली आहे आणि आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन होणार आहे असं दिसतंय सध्या. हे बघा, आम्हीही आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट मंगेश हसानी साहेब यांनीही आझाद मैदानाची परवानगी मिळावी म्हणून आम्हीही अर्ज दिलेला आहे आणि आम्ही अगोदर अर्ज दिलेला आहे. त्यामुळे मे बी आम्हाला फर्स्ट कम फर्स्ट चान्स या न्यायानं आम्हाला ती परवानगी मिळू शकते. ज्याप्रमाणे तुम्ही आरोप करत असता की मनोज जरांगे पाटलांच्या समोर मंत्री झुकत असतात, प्रशासन झुकतंय, यावेळी देखील ओबीसींवर अन्याय होईल असं वाटतंय आंदोलनाची परवानगीमध्ये? हे बघा, आजपर्यंत ओबीसीवर अन्यायच झालेला आहे. ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आम्ही 1 सप्टेंबरला हजारो लाखोंच्या संख्येनं आम्ही पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्यावरून हजारो 4 व्हीलर या मुंबईच्या दिशेनं निघतील. ज्या पद्धतीनं आमचे हक्क आणि अधिकार सरकारनं पायदळी तुडवलेले आहेत, आरक्षण संपवलेलं आहे, त्या संदर्भात आम्ही सरकारला जाब विचारायला 1 सप्टेंबरला तुम्ही निघायचं हे आता 100% निघणार. आम्हाला परवानगी मिळो अथवा न मिळो, लोकशाहीमध्ये या सरकारला जर झुंडीची भाषा कळत असेल, शिवराळ भाषा कळत असेल, कायदा हातात घेऊन तुमच्या मानगुटीवर बसून तुमच्या आयमाई काढणाऱ्या माणसाची भाषा कळत असेल, तर आम्ही लोकशाही मार्गानं आम्ही मुंबईकडे निघणार. मनोज जरांगे पाटील देखील आझाद मैदानावर आंदोलन करतील असं दिसते. मात्र ओबीसींच्या नेत्यांमध्ये कुठे फूट आहे का, समन्वय नाही का, असा सध्या प्रश्न विचारला जातोय. कारण की 1 सप्टेंबरला महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती या मुंबईच्या दिशेने निघतील. त्याला नेता नसेल. मला एक सांगा, आज तुमचा दौरा कुठे आहे? आज माझा दौरा आहे, मी आज सकाळी आता लगेच मी लोणंदमध्ये आहे, त्यानंतर मी फलटणमध्ये आहे, त्यानंतर मी माळशिरसमध्ये आहे, त्यानंतर मी म्हसवडमध्ये आहे आणि त्यानंतर रात्री उशिरा मी आटपाडीमध्ये आहे. आणि बाकीचे ओबीसी नेते आज कुठे आहेत माहिती आहे का तुम्हाला? हे मला माहिती नाही, पण सगळी माणसं 1 सप्टेंबरच्या दृष्टीनं काम करतील. 1 सप्टेंबरला मुंबईला येतील आणि मुंबईच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील. त्यामध्ये मंत्री असतील. हे 1 सप्टेंबरच्या आंदोलनात सगळे सहभागी होतील म्हणतायत, पण यात महत्त्वाचा विषय असा आहे की आज नाशिकमध्ये ओबीसी नेते आणि समता परिषदेची बैठक होते. ही नाशिकमध्ये छगन भुजबळ जे ज्येष्ठ ओबीसीचे नेते आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी बैठक पार पडते आणि ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर चाललेत. मग कुठेतरी फूट पडली किंवा तुम्हाला? नाही, बघा, छगनरावजी भुजबळ साहेब आमचे नेते आहेत. समता परिषदेची बैठक आहे हे माहिती आहे का तुम्हाला? बैठक आहे. बैठक तुम्ही का जाणार नाही? माझा पूर्व नियोजित माझे सगळे दौरे आहेत. तुम्हाला निमंत्रण होतं पण तुम्ही घोषणा केल्यापासून माझी 70 पेक्षा तुम्हाला या बैठकीचं निमंत्रण होतं का? हे बघा, लक्ष्मण हाके हा ग्रास रूटला जनतेमध्ये, ओबीसी मध्ये, भटके विमुक्त जाती जमातीमध्ये सगळ्यांना एकत्र करणारा कार्यकर्ता आहे. घोषणा केल्यापासून माझी 60 पेक्षा जास्त बैठका झाल्यात. हे बघा, माझी उद्या माझी श्रीगोंदा नगर जिल्ह्यामध्ये बैठक आहे. परत माझी हिंगोलीला बैठक आहे 26 तारखेला. परत माझी नांदेड, लातूर, धाराशिव. सर माझा प्रश्न असा आहे, सगळे ओबीसी नेते जर आज छगन भुजबळांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत असतील तर लक्ष्मण हाकेच का या बैठकीत नाहीयेत? लक्ष्मण हाकेंना वेगळं पाडलं जातंय किंवा या सगळ्या असं मी मानणारा कार्यकर्ता नाही. भुजबळ साहेब आमचे नेते आहेत. आमची कुठलीही बाईट किंवा आमचं कुठलंही आंदोलन भुजबळ साहेबांचा फोटो टाकल्याशिवाय आम्ही आंदोलन करत नाही. बैठकीला का नाही तुम्ही? पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत ना, ठरलेले कार्यक्रम आहेत. त्यामुळे मला जावं लागेल. तिथल्या मुलांनी तयारी केलेली आहे, सगळी लोक एकत्रित येत आहेत, मिटिंगा लागलेल्या आहेत. मी जर मुंबईला गेलो तर माझे 2 दिवस जातील, नाशिकला गेलो तर माझा जाण्या येण्यामध्ये 1-2 दिवस. आता बघा, छगन भुजबळ आज नाशिकमध्ये ओबीसी नेते आणि समता परिषदेची बैठक घेत आहेत. 25 तारखेला विजय वडेट्टीवार मुंबईमध्ये बैठक घेतात. त्या बैठकीला असणार तुम्ही? हे बघा, आजपर्यंत
इथं प्रश्न उपस्थित होत होता की लक्ष्मण हाके एकटेच बोलतायत, बाकी ओबीसी नेते का बोलत नाहीत. आज भुजबळ साहेब बोलतायत, वडेट्टीवार साहेबांनी मिटिंग लावली, अजून सगळे 8-9 मंत्री बोलतील, 5-50 ओबीसीचे आमदार बोलतील, पण 1 सप्टेंबरला लाखोच्या संख्येनं मुंबईला जमतील. 25 तारखेच्या बैठकीला तुम्ही जाणार आहे वडेट्टीवारांच्या? हे बघा, ही मोठी माणसं आहेत. मी ग्राउंडला आमच्या बैठका लागलेल्या आहेत. एक दिवसामध्ये जवळजवळ 7-8 ठिकाणी बैठका होत आहेत. मी चळवळीतला छोटासा आंदोलक आहे, त्यामुळे मला माझं नियोजन ठरलेलं आहे. 1 सप्टेंबरला किती संख्येनं जमायचं हा माझा ग्रासरूटचा गावगाड्यातला ओबीसी ठरवेल. तुम्ही म्हणताय मी ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे. अनेक वेळा तुमच्या गाडीवर हल्ले झाले, तुमच्यावर हल्ले झाले, तुम्ही हे फिरत असता. मात्र ज्यावेळेस तुम्ही ज्यांची बाजू मांडत राहता, ज्यांच्यावर तुमच्या विरोधातले लोक बोलल्यानंतर तुम्ही अक्षरशः तुटून पडता की आमच्या नेत्यांवर बोलू नका. पण अशा नेत्यांना जेव्हा कार्यकर्त्यांशी बोलण्याची वेळ येते त्यावेळेस कार्यकर्त्याला विसरलं जाते किंवा कार्यकर्त्याला बोलवलं जातं. असं मला वाटत नाही. कारण की छगन भुजबळांवर टीका झाल्यावर सगळ्यात आक्रमक भूमिका मांडणारे तुम्ही असता समर्थनात. मग ज्यावेळेस आज छगन भुजबळ ओबीसी नेत्यांशी बोलणार आहेत, बैठक घेणार आहेत, त्यावेळेस तुम्ही का नाही? हे बघा, भुजबळ साहेब आमचे नेते आहेत, त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतलेल्या आहेत, ते आता मंत्रिमंडळामध्ये आहेत. पण लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता आहे. लक्ष्मण हाकेंचा सरकारच्या विरोधामधला एल्गार आहे. त्यामुळं सरकारच्या विरोधामध्ये मी भांडतोय आणि ज्यांना कोणाला ओबीसीची बाजू मांडायची ते आपल्या पदाचे राजीनामे देतील, तोंडावर फेकून मारतील. ओबीसींच्या हक्क अधिकाराच्या बाजूने जो मंत्री बोलणार नाही, जो मंत्रिमंडळामध्ये बसेल, जो वेगवेगळी पदं भोगेल सरकारमध्ये, त्यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे. मिटिंग काय घेत आहे? सरकारला जाब विचारा, द्या राजीनामा. गावगाड्यातला 60% ओबीसी तुमच्या पाठीशी. छगन भुजबळांनी राजीनामा देऊन ओबीसीसाठी लढलं पाहिजे. 9 मंत्री आहेत ओबीसीचे. आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलंय का राहिलंय हे तुम्ही आम्हाला सांगा. या 9 मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ओबीसीच्या लढाईसाठी. ज्यांना ओबीसीची गरज आहे, ज्यांना ओबीसीचं आरक्षण संपलंय असं वाटतंय, त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला पाहिजे. ओबीसी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुम्ही जर आज ओबीसीच्या बाजूने नाही बोलला, तर ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती तुम्हाला माफ करणार नाही. 1 सप्टेंबरला मुंबईला चाललाय, आमरण उपोषण करणार तिकडे तुम्ही? हे बघा, इथून आम्ही हजारोंच्या गाड्यांचा ताफा आमचा मुंबईकडे जाईल. म्हणजे दिवशी कळेल. जे हरामखोर, रिश्वतखोर, प्रसाद लाड वगैरे बोलले ना, तो जो जात चोर विखे पाटील, ज्याने स्वतःच्या पत्नीचा ओबीसीचा दाखला काढून पदं लाटली, त्या लोकांनी ते काय बोलले? हाकेच्या मागं कोण नाही. त्याला 1 सप्टेंबरला दाखवून देतो की महाराष्ट्रामधला ओबीसी मुंबईला किती ताकदीने येईल आणि ओबीसी म्हणजे काय. प्रसाद लाड देखील मुंबईमध्येच असतायत, तुम्ही बी मुंबईला चाललाय, भेटणार का? त्याच्यात जर दम असेल ना, ये पनवेलला म्हणाव. आम्ही ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती, आमचा आगरी कोळी भंडारी बांधव तिथं पनवेलला आमचं स्वागत करतोय. काय चॅलेंज देत आहे प्रसाद लाडांना? कोण आहे प्रसाद लाड? चिल्लर गँग आहे. पण प्रसाद लाड म्हणजे पनवेल मध्ये येऊन दाखवावं अशी तुम्ही? नाही, असं म्हणत नाही मी. मुंबईला येतोय, पनवेल नाही. मुंबईला येतोय, मुंबईला. प्रसाद लाडांची तुमची भेट? प्रसाद लाडचं म्हणणं असं आहे की याच्या मागे 4 माणसं नाहीत. म्हणजे आमची चेष्टा करताय तुम्ही? ओबीसीची मुवमेंट, चळवळ राबवणाऱ्या कार्यकर्त्यांची चेष्टा करतायत प्रसाद लाड, की ज्या भाजपचा बेस वोटर ओबीसी आहे, ज्या भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं सांगितलं जातं. ज्या माधवनं, ज्या ओबीसीनी भाजपला सत्तेपर्यंत घेऊन गेले, त्या भाजपचा वरिष्ठ सभागृहातला एक टुकार रिश्वतखोर आमदार, की ज्याच्या आउटसोर्सिंग कंपन्यांच्या माध्यमातून लाखो जॉब ज्यांनी महाराष्ट्रातला तरुण बेरोजगार केलाय, तिथं आरक्षण धोरण पाळलं जात नाही, तिथं महिलांचं धोरण पाळलं जात नाही, जिथं प्रोव्हिडंट फंड भरला जातो का माहित नाही, तो माणूस ओबीसीची चेष्टा करतोय. आता तुम्ही मुंबईला चाललाय, प्रसाद लाड देखील मुंबईमध्येच असतात, निमंत्रण देणार आहे का भेटीचं या भेटायला? कुणाला? कोण आहे प्रसाद लाड? काय पदावर आहे? त्याची काय हैसियत आहे? मी मुख्यमंत्र्यांना बोलेन, आम्ही राज्यपालांना बोलू. हे कोण आहे आणि ह्याला काय कळतं आरक्षणातलं? प्रसाद लाड म्हणले होते हाके बिकेला मी ओळखत नाही, तुम्ही म्हणला होता भेटल्यावर मी ओळख करून देतो, त्यासाठी भेटायला आले तर भेटेन ना मी. कसं भेटणार आहे? एकदम व्यवस्थित छान भेटेन, गळा भेट घेऊन भेटेन त्यांना. नक्कीच. आपण पाहतोय की ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज सातारा जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जे आहेत ते ओबीसी नेत्यांची, स्थानिक नेत्यांची भेट घेणार आहेत, चर्चा करणार आहेत. आणि 1 सप्टेंबरला मुंबईला जे आंदोलन होणार आहे, मुंबईच्या दिशेने ओबीसी नेते निघणार आहेत, त्याचे सगळं सध्या नियोजन सुरू आहे. मात्र छगन भुजबळांच्या उपस्थितीत, नेतृत्वात जी समता परिषद आणि ओबीसी नेत्यांची बैठक नाशिकमध्ये पार पडते, त्या बैठकीला सध्या लक्ष्मण हाके नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.